नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच लक्ष्मीचरणी प्रार्थना. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी लक्ष्मीपूजन दिवशी काय काय केलं ते या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आहे वर्षातील सर्वात आनंदाचा दिवस आणि तो दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. आणि लक्ष्मीपूजनाची माझी सकाळपासूनच तयारी चालू झाली आहे. लक्ष्मी मातेला हळद खूप प्रिय आहे, त्यामुळे मी आज उंबरयावर हळदीचे लेपन करत आहे. हळदीचे लेपन केले की उंबरा बघायला किती सुंदर वाटतो. अगदी घरात येताना जाताना असं उंबऱ्याचं हळदीचं लेपन केलं आणि छान उंबऱ्यावर सजवलं, रांगोळी काढली की खूप सुंदर दिसतं. मन अगदी प्रसन्न होतं, आपल्याला छान वाटतं. मग माता लक्ष्मी आज आपल्या घरी येणार आहे. आपण भक्तिभावाने माता लक्ष्मीचे पूजन करणार आहे. तर माता लक्ष्मीला जे प्रिय आहे ते केलं तर माता लक्ष्मी खरंच खुश होते आणि आपल्याला छान आशीर्वादही देते. माता लक्ष्मीला हळद खूप प्रिय आहे, म्हणून मी आज पाण्यामध्ये हळद टाकून सर्व घरातील फरशा सुद्धा पुसून घेणार आहे. आणि ही सर्व कामं सकाळपासूनच पहाटेच्या 5 वाजल्यापासून चालू आहेत. लक्ष्मी मातेला सडा, रांगोळी प्रिय आहे आणि आपल्याला सुद्धा अशी दारामध्ये सुंदर रांगोळी काढली की किती सुंदर वाटतं, बघायला छान वाटतं. रांगोळी सुद्धा मी आजच काढली आहे. तुळशी भोवतीने सुद्धा छान अशी रांगोळी काढली आहे. लक्ष्मी पूजनला फराळाचे तर बनवलेच आहे, पण लक्ष्मी मातेला अनारसे आणि तांदळाची खीर खूप प्रिय आहे आणि अनारसे व तांदळाच्या खिरीचा लक्ष्मी पूजनाला नैवेद्य अवश्य दाखवावा. लक्ष्मी मातेला स्वच्छता सुद्धा खूप प्रिय आहे, म्हणून आज सर्व घर स्वच्छ करावे. म्हणतात ना, स्वच्छता असे जिथे माता लक्ष्मी वसे तिथे. देवांना सुद्धा छान पंचामृताने अभ्यंग स्नान घालून सुंदर अशी देवपूजा करून घेतली आहे. देवपूजा सुद्धा सकाळी सकाळीच लवकर करून घेतली आहे. दिवाळीच्या पदार्थाने डबे भरले तरी 4-5 ठिकाणी दिवाळी दिली आहे. एवढा दिवाळीचा फराळ तयार केलाय आणि आज लक्ष्मी पूजनला अनारसे करायचेत. अनारसेचं पीठ 5 दिवस झालं गूळ घालून मिसळून ठेवलंय. बघा, असं अनारसं प्लेटमध्ये नितळायला ठेवलेत. पीठ बघा किती छान भिजलंय. पीठ एवढं छान भिजलंय की प्लेटला चिकटलंय. किती मस्त जाळीदार अनारस झालेत बघा. माता लक्ष्मीच्या आवडीची तांदळाची खीर बनवायची तयारी सुरू आहे. मस्त ड्रायफ्रूट, साजूक तूप घालून खीर तयार केली. तर इथे आपली मस्त अशी लक्ष्मी मातेच्या आवडीची तांदळाची खीर तयार झाली आहे. माझी लक्ष्मी पूजनची तयारी चालू होती तोपर्यंत आमच्या यांनी दरवाजामध्ये सगळीकडे दिवे लावून घेतले. लक्ष्मी पूजनाच्या अगोदर सगळीकडे दिवे लावून घेतले आणि लाईटीचा झगमगाट केला. पूजा करायच्या अगोदर दरवाजासमोर दिवे लावून घ्यावेत. आपण जे काही घराला लाईटिंग केले आहे ते लाईटिंग सुद्धा सुरू करून घ्यावे, म्हणजे लक्ष्मी मातेला आपल्या घरी यायला छान प्रकाश दिसतो आणि आपलं घर सुद्धा
सुंदर दिसतं, त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर खरोखरच प्रसन्न होते. 7:15 पर्यंतच लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता आणि माझी सायंकाळी 6 वाजल्यापासूनच लक्ष्मीपूजनाची तयारी चालू होती. सुरुवातीला मस्त असं डेकोरेशन करून घेतलं आणि त्यानंतर चौरंगावर लाल कापड अंथरून घेतलं. लक्ष्मी मातेला लाल कापड प्रिय आहे आणि पूजेमध्ये लाल कापड जरूर अंथरावे. त्यानंतर सर्व मांडणी करून घेतली. लक्ष्मी मातेचा फोटोला झेंडूच्या फुलांचा आणि आंब्यांच्या पानांचा हार घालून घेतला, कारण आज झेंडूच्या फुलांना आणि आंब्याच्या पानांना खूप महत्त्व असते. आणि त्यानंतर कलशसुद्धा मांडून घेतला. कलश मांडायच्या अगोदर कलशाखाली तांदळाची रास घालून घेतली. कलशामध्ये नारळाला पोचेल एवढे पाणी घेतले. पाण्यामध्ये हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि 1 फूल घातलं. त्यावर आंब्याची 5 पानं ठेवली आणि त्यावर नारळ ठेवला आणि त्यानंतर 5 सुगड घेतली. एका सुगडमध्ये रुपया, 2 रुपयाची नाणी भरून घेतली. एका सुगडमध्ये लाह्या बत्ताशे घेतले. 3ऱ्या सुगडमध्ये धने भरून घेतले, कारण आज धन्याला खूप महत्त्व आहे. धन म्हणजे सोनं नाणं, पैसा अडका नसतो, तर धन म्हणजे धन्याला सुद्धा तितकेच महत्त्व आहे जितके सोन्या नाण्याला आणि पैशाला महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्यामध्ये धन्याची सुद्धा पूजा केलेली चांगली असते. आणि 4थ्या सुगडमध्ये मूग घेतले व 5व्या सुगडमध्ये उडदाची डाळ घेतली. त्यानंतर 5 जोडविड्याची पानं ठेवून घेतली. त्याच्यावर अक्षदा ठेवून घेतल्या. अक्षदावर हळद कुंकू वाहून घेतलं आणि प्रथम गणपती बाप्पांची पंचामृताने अभिषेक व त्यानंतर गरम पाण्याने, त्यानंतर थंड पाण्याने असा अभिषेक करून घेतला आणि गणपती बाप्पांची स्थापना करून गणपती बाप्पांना हळद, कुंकू, गंध, अक्षदा, धने आणि 1 फूल वाहून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर माता लक्ष्मींना सुद्धा पंचामृताने अभिषेक केला आणि माता लक्ष्मींची 2ऱ्या वेड्यावर स्थापना केली. आणि त्यानंतर श्रीयंत्र 3ऱ्या वेड्यावर पंचामृताने अभिषेक करून श्रीयंत्राची स्थापना केली. श्रीयंत्राला कमळकट्ट्याची माळ अर्पण केली. त्यानंतर कुबेर देवता म्हणून 1 सुपारी घेतली. सुपारीची सुद्धा अभिषेक करून पूजा करून स्थापना करून घेतली. आणि त्यानंतर आपल्या सर्व देवांची म्हणून 1 सुपारी घेऊन सुपारीला सुद्धा पंचामृताने, थंड पाण्याने, गरम पाण्याने अभिषेक करून स्थापना करून घेतली. पूजेला सुरुवात करायच्या अगोदर 1 समई व 1 दिवा घेतला. त्यामध्ये 2 वातींची 1 वात करून घालून घेतली आणि एका दिव्यामध्ये तूप घालून घेतले आणि समईमध्ये तेल घालून घेतले. अगोदर दिवा व समई लावून घेतली आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात केली. सुरुवातीला मी सांगायची विसरले होते. सर्व देवांची पूजा करून झाल्यानंतर कलशाची, त्यानंतर लक्ष्मी मातेची, त्यानंतर सुगडमध्ये घेतलेले धान्य, धने, नाणे याची सुद्धा पूजा करून घेतली. आणि त्यानंतर पूजेसमोर पाट मांडून पाटावर पिवळे कापड अंथरून ताटामध्ये पैसे, सोने, चांदी, काही फळे, एका ताटामध्ये दिवाळीचा फराळ, तांदळाची खीर, लाह्या, बत्तासे हे सुद्धा मांडून घेतले आणि याची सुद्धा पूजा करून घेतली. केरसुणीची सुद्धा पूजा करून घेतली आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला. दिवाळीच्या फराळाचा, खिरीचा व लाह्या बत्ताशांचा 3 वेळा पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून नैवेद्य दाखवून घेतला.
त्यानंतर सुरुवातीला चौरंगाभोवती रांगोळी तर मी काढूनच घेतली होती, पण माझ्याकडे भरपूर फुलं शिल्लक होती म्हणून मी झेंडूच्या फुलांची थोडीशी सजावट करून घेतली आणि त्यानंतर माता लक्ष्मीची कर्पूर आरती करून घेतली। कर्पूर आरती करून झाल्यानंतर आपल्या घरात जो काही गोडाधोडाचा स्वयंपाक बनवला आहे त्याचा नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतरच आपण सर्वांनी जेवण करायचं आहे। आमच्या आहोंनी सुद्धा माता लक्ष्मीची व सर्व देवतांची सर्व साहित्यांची मस्त अशी पूजा करून घेतली। सर्व पूजा करून झाल्यावर व सर्वांनी पूजा करून घेतल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माते, मी आपली पूजा अल्पमतीप्रमाणे केली आहे, तरी पूजेमध्ये काही न्यून्य असल्यास क्षमा करून ते पुरते करून घ्यावे आणि माझ्या घरावर तुमची सदैव कृपा दृष्टी असू द्या। माझ्या घरात धन धान्य आरोग्य सुख नांदू द्या। माझ्या घरात तुमचा सदैव वास असू द्या। माझ्या मुलाबाळांना सुख यश प्राप्ती होऊ द्या। तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या। आणि त्यानंतर माता लक्ष्मीला नारळ फोडायचा आहे। नारळाचा प्रसाद माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे। नारळातील पाणी सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे। लक्ष्मी पूजन झाल्यानंतर वाहनांचे सुद्धा पूजन करून घेतले। वाहनांना सुद्धा नारळ फोडून घेतला। आम्ही दर अमावस्येला वाहनांना नारळ फोडतो। या दिवसात अंधार लवकर पडतो। रात्रीचे 7:30 वाजले आहेत, पण बाहेर काळं कुट्ट झालं आहे आणि अंधारात लाइटिंग बघा किती सुंदर दिसत आहे। आम्ही घराभोवती अंगणाला सगळीकडे भरपूर लाइटिंग करतो। तर मी आज तुम्हाला माता लक्ष्मीची सविस्तर पूजा दाखवली नाही, कारण सविस्तर पूजा दाखवत बसले असते तर 1 तासाचा व्हिडिओ झाला असता आणि एवढा मोठा व्हिडिओ बघायला तुम्हाला सुद्धा कंटाळा आला असता। तर तुम्हाला माझा आजचा पूजेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर रेसिपीचे कॉमेडीचे आणि असेच पारंपरिक सण उत्सवाचे पूजेचे व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला भेटतील। तर व्हिडिओ नक्की पाहत राहा आणि सपोर्ट करा। आमचे आहो गेले रस्त्यावर फटाके वाजवायला। मला सुद्धा फटाके वाजवायला म्हणत होते, पण मला घरात कामं होती म्हणून मी फटाके वाजवायला गेली नाही। त्यांना म्हटलं मी उद्या फटाके वाजवेन, तुम्ही वाजवून घ्या। आज लक्ष्मी पूजन दिवशी केली अनमोल खरेदी। लक्ष्मी पूजन दिवशी धने अवश्य खरेदी करून आणावे। तांब्याची भांडी किंवा देवासाठी तांब्याच्या वस्तू आणाव्यात। तर देवघरात पूजायसाठी मी तांब्याचं कासव आणलं। माझ्या देवघरात पहिलं तांब्याचं कासव आहे, पण ते खराब झाले म्हणून हे नवीन आजच खरेदी करून आणलंय। लक्ष्मी पूजन दिवशी तांब खरेदी केलेलं खूप चांगलं असतं, शुभ असतं आणि धने खरेदी केलेले सुद्धा खूप शुभ असतात, कारण धन्याला आज खूप महत्त्व आहे। धने म्हणजे आपलं धन आहे। आज जेवणामध्ये तांदळाची खीर, मसाले भात, बटाट्याची भाजी आणि चपात्या बनवल्या होत्या। तर आता सर्व पूजा झाली, वाहने पूजून झाले, फटाके वाजवून झाले आणि त्यानंतर आता मी माता लक्ष्मीला जेवणाचा नैवेद्य अर्पण करणार आहे। जेवणाच्या नैवेद्याच्या ताटाखाली पाण्याने चौकोन करून घेतला आहे। त्यानंतर देवांना सुद्धा नैवेद्य अर्पण करून घेतला। दिवाळी फराळाचे पदार्थ आपण 2-3 दिवस अगोदर बनवतो, पण मी दरवर्षी लक्ष्मी पूजना दिवशी अनारसे बनवते आणि अनारशाचा नैवेद्य लक्ष्मी पूजना दिवशी लक्ष्मी मातेला अवश्य अर्पण करते। आणि या पूजेमध्ये लक्ष्मी मातेसाठी एक पाण्याचं भांड सुद्धा ठेवून द्यायचं आहे।
तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.